नमस्कार. इंडियन व्हॉइस मध्ये स्वागत. नेटफ्लिक्सवर एक सिरीज आहे, हाऊ टू बिकम अ टायरंट किंवा हुकुमशाह बनण्याचा मार्ग. त्यावर आधारित हा व्हिडिओ. बघा, तुम्हाला काही साम्य दिसतंय का? नाव आहे हुकुमशाहीचा हमरस्ता. आपली ही परिस्थिती का? यात दोष कोणाचा? दोष द्यावा लागणार कोणाला कोणाला? एकदा का दोष कपाळावर मारला मग जबाबदारी कसली? बापडे बनून राहा. कधीतरी जादू होईल, एखादा सुपरमॅन येईल, सगळ्या अडचणी चुटकीसरशी दूर करेल. गर्दीतून तेव्हाच कोणीतरी पुढे येतो. तुमचा विचार हाच माझा विचार म्हणतो. मीच आहे तारणहार असे आत्मविश्वासाने सांगतो. आपलंच बोलतो, आपल्यातलाच दिसतो. भाषांतर एकदम जनतेच्या मनाला भिडतं. त्याच्या विश्वासावर यांचाही विश्वास बसतो. त्याच्या आजूबाजूला लोक जमतात, सदानकदा त्याची स्तुती करतात. त्याची स्तुती त्यालाच काय यांनाही आवडते. खोटी स्तुती सुद्धा अगदी खरी वाटते. तुमचा शत्रू कोण यांना तो सांगतो. मनात असतंच, आता विश्वास ठाम होतो. ठिणगी असतेच, त्याला आता हवा मिळते. असंतोषाची जागा द्वेषाची आग घेते. कसं आहे, सुखी समाधानी आनंदी जनता अस्वस्थ करणारे कठीण प्रश्न विचारते आणि राग संतापाला फक्त गोंजारले की अनुयायांची संख्या वाढते. त्याची गरिबी हमखास सेलेबल असते. घोषणेत सातत्य मात्र गरजेचे असते. तुम्ही म्हणजे तो, तो म्हणजे तुम्ही याची वारंवार आठवण करून दिली जाते. लोक जमतात पाठीशी. एकटा कशी सांभाळणार? नियंत्रण ठेवायला आता एक टीम लागणार. सरळ वाकडे तिकडे सर्व मार्ग जाणणारे महत्वाच्या जागी आपलीच माणसं बसवावी लागणार. गोबेल्सने हिटलरसाठी सिनेमा बनवले. दुरांतीने स्टॅलिनला पुस्तकात आणले. कोणी संघटनेसाठी तर कोणी सैन्यासाठी. त्याने देखील असेच शिलेदार जमवले. तयारी झाली, आता वाट फक्त संधीची. मिळाली तर ठीक, नाहीतर बनवायची. असत्य, आरोप, तोडफोड वा भेद, मार्ग कुठलाही, उद्देश फक्त सत्ता बळकवायची. सिंहासनावर बसताच पकड घट्ट करतो. ज्यांचं बोट पकडून आला त्यांनाच दूर सारतो. लोकशाहीचे स्तंभ असे ज्या कशाला म्हणतात, सर्वात आधी त्यांनाच नियंत्रणात आणतात. वटवृक्षाच्या सावलीत कधी झाडे मोठी होत नसतात. त्याची जागा घ्यायला असतात जे उत्सुक, वेळोवेळी त्यांचे पंख छाटावे लागतात. आपल्या विरुद्ध जो उठू शकतो तो प्रत्येक आवाज हेरला जातो. कुठे, कधी, कोण हे जाणायला तंत्र वा माणूस पेरला जातो. सगळ्यांनाच संशयाने बघून चालत नसते. काही जणांबरोबर घट्ट नाते बनवावे लागते. एकतर त्यांचा फायदा होईल यावर लक्ष द्यायचे किंवा त्यांनी अवलंबलेल्या मार्गाकडे दुर्लक्ष केले जाते. विरोधात देखील असतात काही, कुंपणावर बसून नजर ठेवतात. सकाळच्या घाऊक बाजारात आधी त्यांची निष्ठा विकत घेतात. खर्च तर होणारच ना जर इतक्या सगळ्यांना विकत घ्यायचे असेल. सर्वसामान्यांच्या गरजेच्या वस्तूंवर तेव्हा राष्ट्रवादी म्हणणारे कर बसवायचे. आंधळ्या जनतेचं काय घेऊन बसलाय? थोडी त्रस्त, नाराज, थोडी नागवी होईल. त्यांना समजवायचं, त्यांची ठासायची तर त्याग करावा लागणार. एवढं सांगितलं की पुन्हा स्वखुशीने मुठीत येईल. पण अधूनमधून लोकात जातात ते. कधी आलिंगन तर कधी भेटवस्तू देतात ते. त्या कृतीची कौतुकं केली जातात सगळीकडे. सद्दाम हुसेनचा हा कित्ता आवर्जून गिरवतात ते. कोण म्हणतं प्रेमाने जग जिंकता येतं? त्यांचा तर भीतीवर विश्वास असतो. घाबरतील तर नियंत्रणात राहतील या नियमाला त्यांच्या लेखी पर्याय नसतो. समतोल राखण्यासाठी क्रूर बाजू लपवतात ते. संहार करून देखील साळसूद भासतात ते. त्यासाठी नमतील, पाय धरतील तर कधी प्राण्यांवरच्या मायेचं प्रदर्शन मांडतात ते. दिखावा अगदी कटाक्षाने पाळतात. त्यासाठी वाटेल त्या दाराला जातात. पाहिजे तेच रूप जगाला दिसायला हवं. आवश्यक ती सर्व माध्यमं सेवेला ठेवतात. तरीही जर असंतोष झालाच तर बळीचा बकरा शोधायचा असतो. इदी अमीनला आशियाई मिळाले तसा एखाद्या जमातीला दोष द्यायचा असतो. कुजबूज, अपप्रचार, अफवा, दंगली, नजर हटवण्याचे खास मार्ग आहे. त्यापुढचे पाऊल युद्ध शेजाऱ्याशी. राष्ट्रवाद जागृत हमखास करतात ते. खऱ्या वा खोट्या विजयाच्या बातम्यांचा प्रचार लोकप्रियतेसाठी उत्तम मार्ग असतो. आपणच मजबूत शक्तिशाली तारणहार हिटलरचा मार्ग अनुसरायचा असतो. भूतकाळ नियंत्रणात ज्याच्या तो भविष्य घडवतो. या फसव्या समजापायी इतिहास बदलतो. नवा इतिहासही खोटा त्यांच्यासारखाच. गैरसोयीचे ते सर्व विचार अभ्यासातून पुसला जातो. आज जे बालक उद्याचे नागरिक असतील, आज जे शिकतील उद्या तसेच बनतील, त्यांना याची पक्की जाणीव असते.
संधी मिळताच प्रथम अभ्यासक्रम बदलतील. स्वतःच्या छबीचं प्रचंड आकर्षण त्यांना. रुबाबदार दिसणे यावर कटाक्ष असतो. कपडे, दाढी, मिशा, उंची, आकार, दृश्य प्रतिमेपाठी फार मोठा ताफा असतो. ठसा पाडण्यासाठी माध्यमे असतात. कोणी पुस्तके लिहितो, कोणी सिनेमे बनवतात. नेता न राहता भाग्यविधाता समजला जाईल अशा आख्यायिका पसरवल्या जातात. आधुनिक विज्ञानावर यांचा थोडासा राग, जुने तेच सोने यावर त्यांचा पूर्ण विश्वास. सगळी उत्तरे पूर्वजांना ज्ञात होती, त्या अभ्यासासाठी करतील प्रयत्न खास. स्पेनच्या फ्रँकोने उत्क्रांतीला बाट ठरवले. गांबियाच्या जामेने आधुनिक औषध बंद केले. हिटलरचा भर होता आर्यन विज्ञानावर. नवीनही चालतील त्यांच्याच पावलावर. योग्य काय अयोग्य काय इतरांना कुठे कळतं. उज्ज्वल भविष्यासाठी विश्वास ठेवा म्हणतात. गडाफीच्या लिबियात बंदी होती बाहेरच्या कोंबड्यांना. तुम्ही काय खायचे काय प्यायचे हे देखील तेच ठरवतील. आपली ओळख मागे राहावी यासाठी करतात ते एखादी अभूतपूर्व घोषणा. लोकांनी डोक्यावर घ्यावे हीच एक इच्छा. ना समजू अर्थशास्त्र, परिणाम वा जनतेच्या यातना. अल्प मध्यम शिक्षित, लिहिता वाचता येणारे सरकारची कामे करतात, महसूल कमावतात. उच्च शिक्षित तज्ज्ञ त्यापुढचा विचार करतात. नकोसे प्रश्न विचारणारे त्यांना अप्रिय असतात. जगभराचा इतिहास तपासून पहा. त्यांना नागरिक नको, प्रजा हवी असते. हुकुमशाही अचानक येत नाही. फक्त पाऊलखुणा ओळखण्याची गरज असते. धन्यवाद.